आदित्य ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी ते काही नेत्यांची भेट घेणार आहेत। मात्र त्यांनी शरद पवारांची भेट घेणं टाळलं असल्यामुळे नव्या चर्चा उपस्थित होत आहेत। आज शरद पवारांना मी भेटणार नाही असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं। यापुढे आमच्या मुंबईमध्ये भेटी होत असतात असंही आदित्य म्हणाले। त्यामुळे आता नेमकं आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेणं का टाळलं याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दुपारी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार आहोत। दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरे उबाठाच्या खासदारांशी संवाद साधतील आणि ठाकरे गटातील नेत्यांचं शिवसेनेमध्ये इन्कमिंग जे सुरू आहे त्यामुळे धास्तावलेल्या नेत्यांकडून आता रणनीती सुरू असल्याचं दिसतंय। बघा, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो। काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे। त्याच सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत त्यांना। ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील। तुम्ही आज पवारांना भेटणार नाही, आज नाही भेटणार आहे। नाही हो, काल तुम्हाला सांगतो आमच्या भेटी मुंबईत होत असतात। त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो। आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची। आता काल 1-2 झाले आमचे। जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्या बरोबर नाही तर महाराष्ट्र बरोबर, आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे। अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात। ह्यांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे। त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो, मग ते वेगळे वेगळे करार असतील, ज्या इंडस्ट्रीज बरोबर केलेले, जे इंडस्ट्रीज येणार होत्या, हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदेनी केलेलं आहे। पुढची बातमी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली। बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाला धुडकावणारे मराठा सन्मान काय समजणार असा सवाल सिंधे यांनी केला। तर मराठा समाज हे सगळं बघत असल्याचं ते म्हणाले। ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं। वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते, त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणं हा महादजी शिंदे यांचा अवमान आहे असं राऊतांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही, पण कोणाच्या नावानं देताय याला आमचा विरोध आहे। महादजी शिंदेच्या नावानं पुरस्कार तुम्ही कोणाला देताय? तुम्ही महादजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली आहे। तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय, एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय। तुम्ही जयाजीराव शिंदेच्या नावानं पुरस्कार द्या, आमचं काही म्हणणं नाहीये। तर देवगडमध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आणि यावरनं नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं ही फक्त सुरुवात आहे। नगरसेवक, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे। आम्हाला फक्त तारीख ठरवायची असं नितेश राणे म्हणाले। उबाठा नावाचा गट आता संपलेला आहे, बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत असं राणे म्हणाले। ही तर फक्त सुरुवात आहे। पहिले नगरसेवक, तालुका प्रमुख, मग जिल्हा प्रमुख, मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहे। आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे। कारण का आता उबाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे। बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत। महाविकास आघाडी हिचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या, महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले सहकाऱ्यांना आम्ही बरोबर घेतोय।